घ्यावी लागेल, आम्हाला सुद्धा भूमिका घ्यावी लागेल. बरोबर. आबासाहेब, अजून एक दुसरा गोष्ट होता की म्हणजे जसं हाके टीका करतात, अन्य काही नेते आहेत म्हणजे मराठा समाजातले पण म्हणजे योगेश केदार जे आहेत, तुम्ही त्यांना ओळखत असाल. त्यांनी सांगितलं की नाही मी तिथे जाणार, त्यांची पण काही मतभेद आहेत, ते त्यांची मतं मांडत असाल. पण गुणरत्न सदावर्ते ही अतिशय टोकाची भूमिका घेतात आणि त्या पद्धतीने टीका करतात. तर हे कितपत योग्य आहे किंवा ते अशी भूमिका का मांडतायत? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. या राज्याला समजलं पाहिजे एनडीटीव्हीच्या माध्यमातून की सदावर्ते सारखा माणूस, ह्याला कोणी प्रोटेक्शन दिलेलं आहे? सरकारनं प्रोटेक्शन दिलेलं आहे. हा बेछूट समाजावरती शिवीगाळ करतो, समाजाच्या विरोधात बोलतो. ह्यानं संरक्षण थोड्या वेळ बाजूला काढावं आणि मराठा समाजावर टीका करून दाखवावी. बरं, याचा मराठा समाजाशी काय संबंध आहे? याचा ओबीसी समाजाशी काय संबंध आहे? ह्या दुसऱ्याच्या मनात हा नाक खुपसणारा कोण आहे? ह्याचा संबंध काय सदावर्तेचा? आम्ही आमचं बघून गेला, आमच्यात नेते नाहीत, आमच्यात लोक नाहीत बोलणारे, ओबीसी मध्ये लोक नाहीत. आहेत ना ओबीसीचे मोठे मोठे नेते आहेत, चांगले चांगले नेते आहेत राज्यामध्ये ओबीसीचे, त्यांनी मंत्रिपद भूषवलेले आहेत, ते त्यांची भूमिका मांडतील ना. तुला कोणी मध्ये घाललं, तोंड घालायला सांगितलंय? ह्या सदावर्तेचा ओबीसी आरक्षणाची, मराठा आरक्षणाची काही काळी मात्र संबंध नाही आणि सरकारनं याला आवरावं. सरकारला विनंती आहे की तुम्ही ज्याला पोलीस प्रोटेक्शन पुरवलेलं आहे, या माणसामुळे ओबीसी तुमच्या विरोधामध्ये आहेत आणि मराठी तुमच्या विरोधामध्ये जातील. पण त्या दिवशी आपण बघितलं सदावर्ते बीडमध्ये आले होते, त्यांनी एक उपोषण सोडलं आणि त्याच्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेनाच डायरेक्ट आव्हान दिलं. आव्हान देण्यापेक्षा म्हणाले की मी जर जरांगे बावनकुळे असं म्हणणार असतील तर मी शिंदेना शिंदे म्हणणार, एकनाथ आहे म्हणणार, अशा पद्धतीचं वक्तव्यही त्यांनी केलंय. अरे, त्या सदावर्तीला सांगा तुझ्यासारख्यांच्या बापाचा बाप एकनाथ शिंदे आहे. लक्षात आलं का? एकनाथ शिंदे आहे. ते काय साधा माणूस नाहीये. तुझ्यासारखे 100 खिशात घेऊन फिरतात एकनाथ शिंदे, आणि तू कोणाची बराबरी करतो? एकनाथ म्हणतो. तुझी अवकात तरी आहे का त्यांच्या पायतानाजवळ उभा राहायची? कसं आहे, बोलायला सगळ्याला येतं, शिव्या द्यायला सगळ्याला येतात. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि आमचे नेते आमचे आधारस्तंभ आहेत. आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीत जर कोण या बाबतीत बोलण्याचा प्रयत्न करत असेल, त्याला उत्तर देण्याची एकनाथ शिंदे यायची गरज नाही. आबा पाटील एकटाच कापी आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी या राज्यातल्या प्रत्येक गोरगरिबासाठी केलेला आहे. एकनाथ शिंदे साहेब अशी व्यक्ती आहे की ज्यांनी कुठल्याही समाजाला कधीही चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली नाही. प्रत्येक समाजाला द्यायचं काम केलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे, त्यांनी कधी कोणाचा जातीवाद केला नाही, प्रत्येक समाजाला देण्याचं काम केलेलं आहे. आणि मी सांगितलं ना की आमचे दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब देणेवाले आहे, सबको देणेवाले. जे कोण आले सांगितलं, शासनानं त्यांचा विचारपूस करून सगळ्यांना दिलेला आहे. परंतु चुकीच्या पद्धतीनं हे वातावरण खराब करण्याचं काम हा सदावर्तेसारखा करत असेल तर त्याचा बंदोबस्त मराठे करतील. अरे मग लक्ष्मण हाकेंबद्दल तुम्ही काय म्हणाल? लक्ष्मण हाके पण खूप आक्रमक होतात मराठा समाजाबद्दल. त्यांच्या मनात एक वेगळी चीड म्हणता येणार नाही, पण ते व्यक्त होतात की नाही मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ते आमच्या ओबीसी मधनं देऊ नका, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. मग मराठीत एक म्हण आहे, जातीत बसावं पटकूर नेसावं. पटकूर नेसावं त्यांना जातीत बसावं. ज्यानं फेटा बांधलाय, पगडी घातलेला आहे, त्यानं जातीत बसावं, जातीसाठी लढावं, ही म्हण आहे. पण ज्या धनगर समाजाची व्यथा आहे, धनगर समाजाला प्रचंड वेदना आहे, त्या धनगर समाजाचा विषय सोडला. तिथं बघ ना, धनगर समाजाच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही, धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न आहे, धनगर समाजाच्या गोरगरिबांची घरं पाडायचं काम चालू केलंय. आबा पाटील पाठीमागं कोण आहे? ओबीसीचं तुझ्या पाठीमागं कोण आहे ते तर सांगशील.